मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ पुनर्नियुक्ती देण्याबाबत राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला सुधारित GR। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती सेवेत मुदतवाढ देण्याची तरतूद आहे। या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिनांक 9 नोव्हेंबर 1995 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती, मुदतवाढ आणि नियमित पदावर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कंत्राटी पद्धतीने करावयाच्या नियुक्ती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक 85/2008 मध्ये दिलेल्या अटी शर्तीचे काटेकोर पालन करून सुधारित नियमावली तयार करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीनंतर सेवेत मुदतवाढ किंवा करार पद्धतीने सेवेत पुनर्नियुक्ती देण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे विषय निहाय एम्पॅनलमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर करार मुदतवाढ देताना नेमणुका प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सदरची नियुक्ती ही नियमित स्वरूपाच्या तत्वावर न करता विवक्षित कामासाठीच करण्यात यावी असे आदेशित करण्यात आलेले आहेत। सदर करार पद्धतीने नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक परिश्रमिक रक्कम वेतन ही 40,000 रुपयांपेक्षा अधिक असू नये अशी मर्यादा टाकण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पद्धतीने नेमणुका देत असताना कर्मचाऱ्यांचे कमाल वय हे 70 वर्षापेक्षा अधिक असू नये ह्या अटीचे पालन करणे आवश्यक असणार आहे। तसेच सदर प्रकारच्या नियुक्तीमुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा इतर सेवा सातत्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत। तर सदर प्रकारच्या नियुक्ती अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस वेतनमानास अनुसरून प्रवास भत्ता तसेच दैनिक भत्ता अनुज्ञेय करण्यात येईल। सदरचा निर्णय हा शासकीय कार्यालय, संविधिक संस्था, शासकीय उपक्रम, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू राहणार आहे। धन्यवाद।